अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम, पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यामध्ये पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट। पालघरमधील शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळाली। शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। 2 रुपये मदत देऊन सरकार चेष्टा करत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थट्टा करणारी रक्कम जमा झाल्याचं प्रकरण। अकोट तालुक्यातल्या दिनोडामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3, 8, 13 आणि 21 रुपये अशी थट्टा करणारी रक्कम जमा। फार्मर आयडी न बनवल्यामुळे जालन्यातील 8,806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता। तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावेत, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऊन पावसाचा खेळ। अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची आता चिंता वाढली। गडचिरोलीमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हाताशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाणार। खरीप हंगामातील पिकं काढण्यासाठी मोठी अडचण असल्यामुळे दुसऱ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची अद्यापही तयारी नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच रब्बी हंगामामध्ये 2 लाख हेक्टरवर होणार पेरणी। हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होणार असल्याची माहिती समोर। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातल्या 4 मंडळांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 700 ते 800 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचाही अंदाज। चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान। शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। तर कोरपनातील कढोली या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यानं 6 एकरावरील पीक पेटवून दिलं। जालन्याच्या भोकरदनमध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातनं मागणी। कापसासह मक्याचंही मोठं नुकसान। रत्नागिरीत सततच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान। कापून ठेवलेलं भात पीक पूर्णपणे भिजलं। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। जिल्ह्यामध्ये जवळपास 4,000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये दाभाडी चिखलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। कापूस पिकासह शेतातील मक्याचंही मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जगवली 1.25 लाख झाडं। भूमच्या हाडोगरीमधला बाळासाहेब हंडोगरीकरांनी 300 एकरात जगवली 1.25 लाख झाडं। त्यापैकी 50,000 झाडं आयुर्वेदिक। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान। कापसाला बोंड न आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला। सरकारनं सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी। नांदेडमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे धबधब्याच्या मधोमध पर्यटक अडकले। मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका केल्याचा व्हिडिओ सध्या समोर। तर नांदेडच्या वज्रा शेख फरीद धबधब्यावरची ही घटना। पुण्याच्या इंदापूरमधील भीमा नदीमध्ये पहिल्यांदाच सापडला पांढऱ्या रंगाचा कानस जातीचा मासा। उजनीच्या दूषित पाण्यामुळे माशाच्या रंगात जनुकीय बदल झाल्याचा हा प्रकार समोर। तर त्यामुळेच हा रंग पांढरा झाल्याचा संशोधकांचा अंदाज। अमरावती जिल्ह्यामध्ये 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर। सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नोंद। लैंगिक अत्याचार तसंच बालविवाहातनं या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती समोर। नागपुरात नगर परिषदेकडून मंडई उत्सवाच्या निमित्तानं खडा तमाशाचं आयोजन। मंडई उत्सवात गावागावात तमाशे लावण्या आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सादरीकरण होत असतात। हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी चंद्रपूरमधील वढा तीर्थक्षेत्र सज्ज। वढा गावामध्ये कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, एसटी विभागाकडून यात्रेची तयारी सुरू। कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद। आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद राहणार। पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय। सांगलीच्या जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात झळकले विडंबनात्मक पोस्टर्स। तर जयंतराव, तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का, अशा आशयाचे हे बॅनर्स अज्ञातांकडून पोस्टर्स लावण्यात आले। अकोल्यातील तहसील कार्यालयावर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। निराधार, विधवा, दिव्यांगांना पगार न मिळाल्यामुळे शिंदेंच्या सेनेचं आंदोलन। बीडमध्ये स्थानिक पत्रकाराचा मुलगा यश ढाकाच्या हत्येच्या निषेधार्थ जनाक्रोश मोर्चा। मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसह सर्व संघटना, नागरिक यांचा सहभाग।
सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. तडीपार गुंडांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकरांसोबत कार्यकर्त्यांची यावेळी शाब्दिक बाचाबाची. वर्ध्यात जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची वार्षिक आमसभा संपन्न. सभेमध्ये गेल्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल आणि आर्थिक आढावा सादर. चाळीसगाव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 36 नगरसेवक निवडून देण्यासाठी 94,724 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. तर येत्या आठवड्यामध्ये चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. भंगार विक्रीतनं पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटींचा महसूल. रेल्वेच्या जागेतील जुने रूळ, खांब आणि धातूच्या वस्तूंची रेल्वेकडून विक्री. माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास पुन्हा लांबणीवर. तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांवरील रखडलेल्या कामांमुळे मिनी ट्रेनचा प्रवास रखडला. 8 नोव्हेंबरपूर्वी मालगाडी चालवून होणार मार्गाची चाचणी. भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यापासून आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. ऑक्टोबर महिन्यामध्ये मार्गिकेवरून 38,63,741 प्रवाशांकडून प्रवास. शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा. तर मुंबईतील हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक होता. समीर ॲपच्या या नोंदीनुसार रविवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक 53 वर. पालघरच्या समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये आता 40वी महाराष्ट्र राज्य 2025 शॉटगन स्पर्धा संपन्न. दरम्यान आमदार विलास तरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण. नागपुरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ. रोज 4 घटनांची नोंद होते. माहितीच्या अधिकारातनं ही धक्कादायक माहिती समोर. 2022च्या तुलनेत महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्यानं वाढत आहेत. पुण्यातील दौंडमधील डॉक्टरची 46 लाखांना फसवणूक. MD मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन घेऊन या ठिकाणी लाखो रुपये उकळले. विश्वासघात करून दोघांची फसवणूक. दौंड पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावातील बनावट नोटा प्रकरणामध्ये आता ATSची एंट्री. बनावट नोटांचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा ATSला संशय. या प्रकरणामध्ये तिसरा संशयित ताब्यात. तौसिफ मोहम्मद अक्रम असं या संशयिताचं नाव. वर्ध्याच्या तळेगावमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये 4,16,000चा मुद्देमाल जप्त. परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस. वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यात जखमी. मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्यानं धूर. प्रेक्षकगृहात कुणीही उपस्थित नव्हतं. घटना कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्यानं कोणतंही नुकसान नाही. कोल्हापुरातील शाहूवाडीमधील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र लाकडी दांडकी आणि दगडानं हत्या केलेल्या शाहूवाडीतील गुन्हेगार विजय गुरवला अटक. सोलापूरच्या माड्यामध्ये सख्ख्या भावानं केली भावाचीच हत्या. वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करत असल्यामुळे भावाची हत्या. माढ्याच्या टेंभुर्णी पोलिसांकडून या प्रकरणी 3घांना अटक. चाळीसगाव कन्नड रोडवरील जबरी दरोड्याचा उलगडा. तर CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल. कारवाईमध्ये अर्जुन शिंदे आणि अशोक शिंदे या दोघांनाही अटक. तर इतर 8 आरोपींचा अजूनही शोध सुरू.